विण दोघातली तुटेना 20 जानेवारी भागामध्ये अर्पिताच्या सासूमुळे अर्पिताची होणार सासरी रवानगी ती कशी चला तर बघूया। स्वानंदी रोहनला भेटायला बोलवते। रोहन भेटायला येतो पण काहीच बोलत नाही। स्वानंदी म्हणते, रोहन अरे काय झालं? हे बघ, तुला आदिरा भेटायला बोलत होती ना, मग का नाही गेलास? अरे जायचं ना। तो म्हणतो, ताई माझं ऑफिस आहे, मला काम आहे, मी कसा जाऊ? ती म्हणते, अरे आता ह्या घडीला कामं महत्त्वाची की आदिरा? तो म्हणतो, ताई जो तो येतो तो मलाच सांगतोय हे कर हे करू नको, आता तर माझं डोकंच बंद पडलंय। स्वानंदी म्हणते, मग भेट ना आदिराला, ती तुझी बायको आहे। अरे ती आता खूप स्ट्रेसमध्ये आहे। अरे तुझी बायको म्हणून तुझी काहीच जबाबदारी नाही का? आता मात्र रोहन खूप इरिटेट होतो आणि म्हणतो, ताई मला कुणालाच भेटायचं नाही आणि मी भेटणार पण नाही, आणि प्लीज मला कोणी सांगू पण नका। आता रोहन निघून जातो आणि स्वानंदी विचार करत असते, कारण रोहन हा खूप समजदार मुलगा असतो, पण मंदाकिनीच्या हवरटपणामुळे त्याच्या संसारात वादळ येतं। आता या स्वानंदीला कळून चुकतं। ती मनात म्हणते, आईला भेटावं लागणार, ही आई पण ना अशी का वागते तेच कळत नाही। इकडे तर मंदाकिनी काहीच विचार करत नाही, आपल्याला फ्लॅट कसा मिळेल फक्त हे बघत असते। बाबा घरी जातात तेव्हा मंदाकिनी खूप खुश असते आणि म्हणते, आलात, मी तुमच्यासाठी चहा करू? बाबा काही बोलत नाही आणि आत निघून जातात। मंदाकिनी म्हणते, राहिलं। ते आता आवरून बाहेर येतात आणि मंदाकिनी पुन्हा बोलायला लागते। ती एवढी खुश असते याचा बाबांना संशय येतो। इकडे एक जण येतो आणि म्हणतो, आदिरा सरपोतदार यांचं पार्सल आहे। आता मलिका आनंदात येते आणि पेपर ओढून घेते, बघत म्हणते, याचीच वाट बघत होते। आता या दोघांचा डिवोर्स कुणीच थांबवू शकत नाही। आता लगेच चेहऱ्यावरचे रंग बदलते, नाटक करत म्हणते, डॉल। तिचा पडलेला चेहरा बघून आदिरा विचारते, काय झालं मॉम? ती अगं रोहनने डिवोर्स नोटीस पाठवली। आता मात्र आदिरा एवढी हादरते। ती म्हणती, नाही रो माझ्यासोबत असं नाही करू शकत, असं का करतोय? आता मात्र ती खूप हायपर होते आणि सामान इकडे तिकडे फेकायला लागते। आता मलिका अर्पिता डॉल डॉल आदिरा करत असतात, पण आदिरा काय ऐकत नाही। आता ती टेरेसवर जाते आणि मलिका समरला फोन करते आणि म्हणते, समर तू लवकर घरी ये। समर म्हणतो, काकू काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणते, अरे रोहनने डॉलला डिवोर्स नोटीस पाठवली आहे आणि ती बघून ती खूप हायपर झाली आणि टेरेसवर गेली आहे। समर खूप घाबरतो। मलिका म्हणते, तू लवकर ये, काय करावं हे मला तर काहीच कळत नाही। समर म्हणतो, काकू तिला अडव। मलिका म्हणते, अरे ती ऐकायलाच तयार नाही। आदिरा वर जाते आणि म्हणते, मला नाही जगायचं, मी नाही जगू शकत रोहशिवाय, त्याच्यासाठी फक्त ते चाई इम्पॉर्टंट आहे, मी काहीच इम्पॉर्टंट नाही आहे। तुम्हाला नको होतं ना मी आणि रोहन एकत्र येणं, तुम्हाला नको होतं ना? आता मात्र अर्पिता आणि मलिकाचा चांगलाच माज उतरतो। स्वानंदी येते आणि बघत उभा असते। आदिरा म्हणते, मी जाते, मला नाही राहायचं। ती आता उडी मारणार तेवढ्याच स्वानंदी ओरडते, आदिरा थांब। आदिरा म्हणते, नाही नंदुताई प्लीज मला अडू नको, मी रोहशिवाय नाही राहू शकत। स्वानंदी म्हणते, अगं तिची गरजच नाही आहे, तू खाली ये बरं, आपण शांतपणे बोलूया। आदिरा म्हणते, मला नाही बोलायचं, मला नाही जगायचं। स्वानंदी म्हणते, आदिरा तू मला काय शब्द दिला होतास? मी रोहनला संक्रांतीला आणल्यानंतर तू माझं सगळं ऐकशील, आता तू तुझं प्रॉमिस नाही पाळणार का? आता आदिरा विचारात पडते आणि म्हणते, नको ना नंदुताई प्लीज। स्वानंदी म्हणते, ऐक बरं माझं आणि खाली ये। आता आदिरा लगेच ऐकते। हे बघून मलिका आणि अर्पिताला चांगलाच झटका बसतो, कारण आत्तापर्यंत घसा ताणून ताणून ते आदिराला थांबवत असतात, पण आदिरा काय ऐकत नाही। तोपर्यंत समोर येतो आणि स्वानंदीचं बोलणं ऐकत असतो आणि आदिराचा जीव वाचवल्यामुळे त्याचीही नजर खाली जाते। आता बघूया स्वानंदीसाठी समर बदलतो की नाही। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।